लोकसभेला युतीचा पराभव झाला आणि आघाडीचा विजय झाला असं चित्र आपल्या समोर आहे। पण या सगळ्या पिक्चरमध्ये एक गोष्ट मागे राहिली आणि ती म्हणजे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपली ताकद दाखवून दिली। ठाण्याच्या बाहेर शिंदेंची ताकद नाही असं म्हणणाऱ्यांना सुद्धा लोकसभेला आपले उमेदवार संभाजीनगरमध्ये आणि मुंबई उत्तर पश्चिममध्ये जिंकून दाखवत आपली ताकद शिंदेंनी महाराष्ट्रभर दाखवून दिली आणि त्यामुळे विधानसभेला विरोधकांचे धाबे दाणालेले आहेत। कारण 4 कोटी महिला सुद्धा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत। चला तर बघूयात एकनाथ शिंदे यांचे कोणते ते 40 आमदार आहेत, कोणते ते 40 विधानसभा आहेत ज्या मतदारसंघात ज्या ठिकाणी ठाकरेंना शिंदेंकडून धोबी पछाड मिळू शकतो। पहिला मतदारसंघ तर खुद्द एकनाथ शिंदे यांचा आहे। कोपरी पाचपाकडी या विधानसभेत शिंदेंना टक्कर देणं अशक्य आहे ठाकरेंसाठी। खानापूर विधानसभेचे आमदार अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालंय, त्यामुळे या जागेवर त्यांच्या कुटुंबातून एखाद्याला तिकीट मिळालं तर सहानुभूती आणि त्यांचं काम यामुळे ही जागा सुद्धा शिंदेंना जिंकता येणार आहे आणि ठाकरेंच्या उमेदवाराचा या ठिकाणी पराभव होऊ शकतो। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत देखील कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर शंभूराज देसाई पाटण विधानसभेचे आमदार, गृह, वित्त नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता आणि पणन या विभागाचे विद्यमान राज्यमंत्री, त्यांची ताकद तुम्हाला माहिती आहेच आणि त्यांना पराभूत करणं सुद्धा ठाकरेंना सोपं नाहीये, बरोबर का? कमेंट करा। महेश शिंदे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले 2019ला। त्यांनी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता। शशिकांत शिंदे लोकसभेवर निवडून गेले असते तर महेश शिंदे यांच्या समोरचं आव्हान संपलं असतं, पण आता पुन्हा शशिकांत शिंदे मैदानात उतरले तर या ठिकाणी काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळू शकते। कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। शहाजी बापू पाटील सांगोला मतदारसंघातून आमदार आहेत। आपल्या वक्तृत्व शैलीने महाराष्ट्रभरात ते फेमस झाले होते। काय ती झाडी काय ते डोंगर, आठवलं का? ते शहाजी बापू पाटील 11 वेळा आमदार झालेल्या गणपतराव देशमुख यांचा हा मतदारसंघ यांच्या नावाने ओळखला जातो। विधानसभेवर 54 वर्ष ते सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले। तिथे आता शहाजी बापू पुन्हा आमदार होतील असं चित्र आहे आणि यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पुढचा मतदारसंघ आहे महेश थोरवेंचा, कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार। या जागेवर देखील ठाकरेंनी उमेदवार दिला तर त्यांचा दारुण पराभव निश्चित आहे। भरत शेठ गोगावले 2009, 2014, 2019 सलग 3 वेळा महाडचे आमदार। मंत्रीपद, पालकमंत्रीपद यासाठी नाराज होते। रस्सीखेच झाली बरीच, आता पुन्हा आमदार झाले तर त्यांना माहिती आहे की मंत्रीपद पक्का आहे आपल्याला, त्यामुळे ते स्वतः पूर्ण ताकद लावून मैदानात उतरणार आहे। सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ताकद देखील त्यांच्यासोबत असणार आहे आणि त्यामुळे ठाकरेंचा उमेदवार या मतदारसंघात तग धरणार नाही। महेश दळवी अलिबाग मुरुड मतदारसंघातून आमदार आहेत आणि त्यांचा देखील विजय जवळपास पक्का मानला जातोय। यावर देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। प्रकाश आंबेडकर राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार ठाकरे गटात जातील अशी चर्चा होती। डॉक्टर बालाजी किनीकर अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार, ज्ञानराज चौगुले उमरगा मतदारसंघाचे आमदार आणि प्राध्यापक रमेश बोरनारे वैजापूरचे आमदार, या सगळ्यांचा देखील विजय पक्का आहे। कारण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक योजना सुरू केल्या आणि त्याचा फायदा यांच्या मतदारसंघात देखील खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे। तानाजी सावंत भून परांडा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान विधानसभेचे सदस्य आहेत। 2022ला कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली। सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्याचा पराभव ठाकरेंच्या उमेदवाराकडून होईल असं वाटत नाही आणि त्यामुळे या मतदारसंघात देखील शिंदेंचा उमेदवार बाजी मारेल असं वाटतंय। तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। संदीपान भुमरे खासदार म्हणून निवड झालेली आहे त्यांची संभाजीनगरमध्ये। आता भुमरेच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी आपली ताकद दाखवून दिली, त्यामुळे भुमरेंचा पैठण विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी ते 5 वेळा आमदार झाले होते तिथे ठाकरेंच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद आता शिंदे ठेवतात। अब्दुल सत्तार कोणत्याही पक्षात गेले तरी ते पराभूत होत नाहीत असा त्यांचा इतिहास राहिलेला आहे। सध्या ते शिंदेंसोबत आहेत, त्यामुळे सिल्लोडमध्ये नेमकं काय होईल यावर तुमचं मत नक्की कमेंट करा। प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर यांचा देखील विजय जवळपास पक्का मानला जातोय। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेले संजय शिरसाट, संभाजीनगर पश्चिमचे शिंदेगडाचे दिग्गज आमदारांपैकी एक नाव, सलग 3 वेळा आमदार, आता पुन्हा निवडून येऊन चौकार मारणार यात कुणालाही शंका नाही। मंत्रिपदासाठी नाराज झाले होते, पण आता 2024ला पुन्हा विजय मिळाला की त्यांचं मंत्रिपद पक्का आहे। पुढचे आहेत प्रदीप जयस्वाल, संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि आता तर संभाजीनगरमध्ये खासदार पण शिंदेंचाच आहे, त्यामुळे यांचा विजय देखील पक्का मानला जातोय।
बुलढाणा जिल्ह्यात संजय रामुलकर मेकर विधानसभेचे आमदार आणि संजय गायकवाड बुलढाणा विधानसभेचे आमदार दोघंही या जिल्ह्यामध्ये भगवा फडकवतील अशी शक्यता आहे। यावर देखील तुमचं मत आवर्जून कमेंट करा। त्यानंतर श्रीकांत शिंदेंच्या लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आणि भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा, पाचोऱ्याचे आमदार किशोरप्पा पाटील, नांदगावचे आमदार सुहास कांदे, येरोंडलचे आमदार चिमनाबा पाटील आणि सौ लता सोनवणे चोपडा विधानसभेचे आमदार आणि शिंदेंच्या शिवसेनेतील आणखी एक दिग्गज नेते ते म्हणजे प्रताप सरनाईक, पोळा माजीवाडा या विधानसभेचे आमदार आणि भायखळ्याचे आमदार सौ यामिनी जाधव या शिलेदारांचा देखील विजय जवळपास विधानसभेला पक्का मानला जातोय। यांना देखील ठाकरे हरवू शकणार नाही। योगेश कदम शिवसेनेचे दिग्गज नेते रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांचा दापोली विधानसभा मतदारसंघातून विजय पक्का आहे, कारण रामदास कदम त्या ठिकाणी आपल्या मुलाचा मुळीच पराभव होऊ देणार नाही, कारण त्यांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागलेली असणार आहे। गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री आणि जळगाव ग्रामीणचे आमदार शिवसेनेची मुळूक मैदानी तोफ यांना देखील पराभूत करणं ठाकरेंच्या उमेदवाराला शक्य होणार नाहीये, ते अशक्य आहे। तुमचं मत कमेंट नक्की करा। मंगेश कुडाळकर कुर्ला विधानसभेचे आमदार, सदा सरवणकर माहीम विधानसभेचे आमदार आणि दीपक केसरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शिक्षण मंत्री दिग्गज नेते शिंदे सेनेतील यांचा देखील पराभव अशक्य आहे ठाकरेंच्या उमेदवाराकडून। यावर देखील तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल, ते कमेंट करायला विसरू नका। दादा भुसे यांच्या विरुद्ध ठाकरेंनी अद्वै हिरेंना ताकद देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना देखील पराभूत करणं ठाकरेंना जमणार नाहीये आणि संजय राठोड दिग्रसचे आमदार, वनमंत्री, दिग्गज नेते यांच्या समोर देखील ठाकरेंचा उमेदवार तग धरेल असं वाटत नाही। संतोष बांगर डॅशिंग आमदार आहे कळमनुरीचे, यांचा देखील विजय पक्का आहे। एका फोनवर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत। त्यानंतर रवींद्र वायकर आता खासदार झालेले आहे, मात्र त्यांच्या जोगेश्वरी मतदारसंघातून एकनाथ शिंदे कुणीही उमेदवार देव त्याला जिंकून आणण्याची जबाबदारी रवींद्र वायकर यांची असणार आहे। त्यांची प्रतिष्ठा देखील या ठिकाणी पणाला असणार आहे, त्यामुळे इथं देखील शिंदेंचा शिलेदार बाजी मारेल अशी शक्यता आहे। तर हे होते महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी ठाकरेंना शिंदेंना टक्कर देणं खूप अवघड जाणार आहे, किंवा शिंदेंचे उमेदवार ठाकरेंच्या उमेदवाराचा या ठिकाणी सुपडा साफ करतील अशी शक्यता आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आमचं काही चुकलेलं असेल तर चूक देखील आम्हाला दाखवा कमेंट बॉक्समध्ये। तुमच्या सर्व कमेंट्स आम्ही आवर्जून ऐकू। पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवाय तुम्हाला ते देखील आम्हाला नक्कीच सांगा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।